मेसेज असेल तरी किमान लोकसभा मतदारसंघाच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस यायला पाहिजे होतं लोकल बॉडीच्या, त्याच्यानंतर ही भेट झाली आहे. काय चर्चा झाली, तुम्ही भेटीमध्ये होता? पहिली गोष्ट, कालची भेट जी आहे ती खरं तर आदरणीय उद्धवजी दिल्लीत येणार होते आणि आजच यायचं होतं खरं तर. कारण आज माननीय आमचे शिवसेना नेते, लोकसभेचे आमच्या पक्षाचे नेते संजय राऊतजी यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद केलेलं पुस्तक आज इकडे त्याचं प्रकाशन होत आहे आणि मग त्या कार्यक्रमाला आदरणीय उद्धवजी येणार तर म्हणून सगळ्या खासदारांना ते भेटताच आल्यानंतर. पण आज नेमका त्यांचा विधान परिषदेतला निरोप समारंभ आहे म्हणून ते तिकडे असल्यामुळे ते आज आले नाहीत. मग त्यांनी म्हणाले मग एक रविवारी अगोदर एक दिवस बोलवून घेऊ. मग भेटल्या तर अशी एकानी सांगावं कोणी नाराजी व्यक्त केली का? माझ्या अप्रोक्ष सांगितलं तरी हरकत नाही. तर तुम्ही हा जो काही मीडिया, गोदी मीडिया म्हटलं का तुम्हाला राग येतो सगळ्यांना, पण हा जो काही मुद्दामून चाललेला प्रकार असतो की बाबा असं काहीतरी असलं का प्रत्येक, मला सांगा तुम्हीच माध्यमांनी आतापर्यंत किती वेळा दाखवलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फुटणार, त्याचं काय झालं पुढं? तुम्हीच दाखवलं ना आतापर्यंत. मग निदान अंतर्मुख व्हा की कोणीतरी या मुद्दाम पुढ्या सोडत असतं. कोणीही ढळलेला नाही. मस्तपैकी बैठक झाली. त्या बैठकीत अनेक विषय चर्चेला गेले. असला काही नाराजीचा विषय तर अजिबात नव्हता. फक्त आत्ता ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्ष त्रास देतोय, उदाहरणार्थ त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण असं की आम्ही खासदार, मी स्वतः म्हणे त्याच्यात खासदार आहोत आम्ही, तर जिल्हा नियोजन मंडळाच्या मधनं जो निधी मिळत होता विकासासाठी तो विरोधी पक्षाला द्यायचाच नाही असं सगळा स्टँड सत्ताधारी पक्षाने घेतलेला आहे. त्याचे दुष्परिणाम खासदारांना पण भोगावे लागतात, आमदारांनाही भोगावे लागत आहे. आणि मग लोक होतात की कामं पाहिजेत आम्हाला, तर कामं देणार कुठून? आम्हाला लोकसभेच्या खासदारांना किंवा राज्यसभेच्या खासदारांना किती फंड आहे? तर 5 कोटी रुपये फंड आहे. माझ्याकडे 6 म्हणजे सगळ्यांकडे 6 विधानसभेची क्षेत्र आहेत. त्या 6 विधानसभेत त्या 5 कोटी तुम्ही काय करणार ते मला सांगा. मग त्याच्यातनं लोक ते देतात म्हणजे जाणीवपूर्वक. म्हणजे मी तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण देतो, मुंबईतलंच उदाहरण देतो. मुंबईतले एक माजी खासदार, माझी बरं ना आमदार झाले ना नगरसेवक झाले, त्यांना 8 कोटी रुपये दिले फंड डीपीडीसीतून. काय म्हणून त्यांना तुम्ही देता? कोण ते? जनप्रतिनिधी आहेत का ते? नाही ना. मग सर्व पक्षाचे असे कुठले कार्यकर्ते लिहू शकतात ना. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर आणखीन मजेशीर किस्सा आहे. लोकसभेत पराभव, विधानसभेत पराभव, मग महानगरपालिकेला उभं राहायचं होतं. त्याच्या अगोदर जिल्हा नियोजनमधून 8 कोटी रुपये एका नगरसेविकेला दिले गेले. विचार करा तुम्ही. ती नगरसेविका नंतर झाली, अगोदर 8 कोटी दिले गेले. आणि मी लोकसभेचा खासदार आहे तर मला 2 आणि 3 कोटी सांगितले पण प्रत्यक्षात दिलेच नाहीत अजून. आता तर पुढे म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे त्यामुळे जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं हे कामच होत नाहीत आमच्याकडे आल्यानंतर, असा मुद्दामून आमच्याबद्दलचे प्रतिभा तयार करायची आणि नाराजी होणं. पण ते एक विसरतात की आम्ही जरी विरोधी पक्षाने सगळेजण खासदार आमदार असलो तरी आम्ही जिंकून आलो तेव्हा तुमच्याही पक्षाची माणसं आमच्या विरोधात उभी होती. त्यांना मतं मिळाली आहेत की नाही? मग ती मतं देणारी माणसं तुमच्या पक्षाची पण आहेत, तुमच्या उमेदवाराला देणारी, पण ती नागरिक आहेत ना महाराष्ट्राची, ती देशाचे नागरिक आहेत ना. त्यांचं काम आम्ही करायचं नाही का? तुम्ही नाही दिलं आम्ही त्यांना सांगतो त्यांनी फंड. हा जो काय प्रकार आहे त्याची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये खाली कार्यकर्ता सारखा अस्वस्थ आहे की बाबा हे असं घडत राहतंय सारखं आणि हा त्रास. मग तेव्हा साहेब म्हणाले की 1966 साली काय झालं होतं, काय होतं शिवसेनेकडे, आणि त्यांनाच विचारलं तुम्ही पहिल्यांदा आमदार केव्हा झालात किंवा खासदार केव्हा झालात, तेव्हा तुमचं वय काय होतं, मग तेव्हा तुमच्याकडे काय होतं? नव्हतं ना. आलं ना निवडून. लोकमानस आहे, संवाद तेवढा त्यातला मार्ग आहे, जनतेशी संवाद साधला पाहिजे. राहिला प्रश्न त्या दोघांचे दौरे काय झाले, आमच्या दृष्टीनं त्यावेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक जास्त प्राधान्याने लढवली गेली. हे सत्य आहे की आम्ही सगळेजण म्हणजे अगदी नेतेसुद्धा आम्ही कशाला उद्योजन, आम्ही कोणीही आमच्या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या किंवा आणखीन निवडणुकांमध्ये गेलो नाही प्रचारात, हे सत्य आहे. आणि आम्ही पैसेही देऊ शकलो नाही कारण आमच्याकडे आता पैसे नाहीत कुणाकडे, आम्ही देत नाही आम्हाला कोणी. त्यामुळे मग पैसे गेल्यानंतर लोक पैसे मागतात की ते इतके देत आहेत, तुम्ही काय करताय? आता त्याच्यावर ईडी बघतो का कधी? त्याच्यावर ईडी बघतो का कधी?
कोट्यावधी रुपयांचं वाटप होते. पकडल्या गेलेल्या पैशांचं काय झालं पुढं? निवडणुकीच्या काळात तुम्ही बातम्या दाखवता, या गाडीतून पकडले, त्या गाडीतून पकडले, ते गेले कुठे? ती गाडी कोणाची होती? त्याची चौकशी झाली का? त्याची काही बातमी आली का? त्याच्यावर कोणाला कारवाई केली का? त्या गाडीच्या मालकाला अटक केली का? त्याला पैसे कोणी दिले विचारलं का? नाही ना. इथंच तर पाणी मुरते बरं का. तर तुम्ही सुद्धा एक जबाबदार चौथा स्तंभ म्हणून याच्या मागे लागलं पाहिजे, तर तुम्हाला कळेल. महाराष्ट्र नासवलं आहे सध्या. बाजार मांडलेला आहे राजकारणात आणि समाजकारणाचा पण बाजार मांडला आहे. जातीपातीत दुभंगून ठेवला आहे आणि पैशाने विकत घेणं. खरीद म्हणजे उद्धवजींचा शब्द मस्त आहे, मतदार नाही वोट खरेदी करण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंची संपत आहे, काय वाटतं ते पुन्हा येतील की पक्षातील एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळेल? कुठं? नाही ना, मला असं त्या संदर्भातला हा जो काही विषय आहे ना, हे असंच आग लावण्याची काम आहेत तुमची. आम्ही ठरवलं आमच्या पक्षाने काय करायचं ते. तुमचा काय संबंध आहे? कोणाला द्यायचं नाही द्यायचं पक्षाचे प्रमुख ठरवतील ना, पक्षाचे नेते ठरवतील, बसतील एकत्र ठरवतील विधान परिषदेत कोण जायचं. त्यात नवीन काय ना. महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी तुम्ही राज्यसभा शरद पवार यांना दिली, त्यावेळी जागा विधान परिषदेची जी होती ती एक तर काँग्रेस किंवा तुमच्या पक्षाला मिळणार होती. म्हणून त्या रिलेव्हन्सने हा प्रश्न विचारला जातोय की ती जागा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला, म्हणजे ठाकरे गटाला मिळणार आहे की काँग्रेसला? काय आमच्याच पक्षाला मिळायला पाहिजे ना. आता निवृत्त कोण होते? उद्धवजी ठाकरे होते ना. काँग्रेसमधील एक सदस्य निवृत्त होते, म्हणजे आम्ही होतो, आमचे निवृत्त होत आहेत ना, म्हणजे आम्हाला मिळाली पाहिजे. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. दुमत असता कामा नाही. आम्ही पण दिलदारी दाखवतो, एक लक्षात घेतलं पाहिजे. त्या दिलदारीचा विचार केला पाहिजे आपण. त्यामुळे आम्ही काहीतरी सॅक्रिफाईस करत असतो. असं काही नाही की आम्ही सॅक्रिफाईस उलट शिवसेना जितका सॅक्रिफाईस करते तितकी त्याग करते तेवढं कोणीच करत नाही. सावंत साहेब, प्रश्न असा आहे की नेता जेव्हा लोकांना भेटत नसतो तेव्हा दरबारी राजकारण तयार होतं, दरबारच्या लोकांचंच ऐकलं जातं असं तुमच्या पक्षामध्ये सांगितलं जातं. काही दरबारी राजकारणी झालेत, ते उद्धव साहेबांसोबत शेजारी असतात. आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत नाही, त्यामुळं बाकीचे जे महाराष्ट्रभरचे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचा उद्धव ठाकरेंशी संपर्क होऊ देत नाही दरबारी राजकारण. असं तुम्हाला वाटतं? तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांनी भेट दिली नाही असं सांगा. म्हणून काल माझ्या समक्ष एक महिला आमच्या नगरसेविका आहेत, त्यांनी सहज साहेबांना मेसेज केला, खूप दिवस झाले महिने भेटलो नाही. मग साहेब आल्यात म्हणे, सांग बरं तुझ्या मुलाच्या लग्नाला आत्ता किती दिवस झाले? नाही 3 आठवडे. मी आलो तुझ्या लग्नात. हो आलो होतो ना. मग भेटलो नाही काय म्हणते? काय काम आहे ते सांग, आम्ही भेटतो की ते बघा. खरं तर असं आहे ना, नुसतं भेटायचं आहे. असं जर नेते कुठलाही भेटायला लागलं तर त्याला कामच नाही. काम काय? मेसेज करा, ते ताबडतोब भेटतात की नाही बघा. आणि अनुभव आहे आमचा साहेबांना. साहेब तर असंही नाही की फक्त नेत्यांचे मेसेज घेतात, त्यांना तर कुठे म्हणजे उलट आम्हाला उलटा मेसेज होतो साहेबांकडनं, जिल्ह्यात असं असं घडलं तुला कळलं का? म्हणजे आम्ही जिल्ह्याचे संपर्क नेते असतो, आम्हाला माहिती नसतं पण साहेबांना माहिती असतं. कोण कळवतं? सामान्य शिवसैनिक साहेबांना कळवतो असं असं घडलं. त्यामुळे त्यांचा रॅपो प्रचंड आहे. त्याच्या भोदूबाबाचे दीपक केसरकर यांच्यावर संपर्क असण्याचे अनेक फोटो आणि पुरावे मिळालेले आहेत. काय वाटतं, दीपक केसरकर यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे का? मला वाटतं एका वाक्यात काल उद्धवजींनी सांगितलंय, भोंदू बाबावर करता किंवा भोंदू भक्तांवर पण करा कारवाई. त्या भोंदू भक्तात केसरकर एकटे नाही आहेत, अनेक भक्तांचे फोटो आलेले आहेत. त्या भक्तांवर कारवाई व्हायला पाहिजे. कारण मुळात अंधश्रद्धा निर्मूलन असे शब्द वापरता, भोंदू जादूटोणाच्या विरोधात कायदा केलेला आहे. मग अशी लोक जी करतात आणि एका बाजूला आम्ही हिंदुत्व सांगतो आणि भोंदू बाबांच्या पाठी लागतो, हे तुमचं हिंदुत्व आहे. यामध्ये बरेच लोक आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र तुम्ही नासवताय. खरंच सांगतो, खूप वाईट. म्हणजे मी पॉलिटिकल बोलतो. महाराष्ट्र नासवला जातोय, त्याचा बाजार मांडला जातोय. सांस्कृतिकदृष्ट्या त्याची घसरण आहे, सामाजिकदृष्ट्या घसरण आहे आणि आर्थिकदृष्ट्या तर विटंबना आहे. याला जबाबदार कोण? सत्ताधारी, दुसरं कोण असतं? असं आहे ना, माझ्या हातात सत्ता आहे तर मीच जर असंच. चॅरिटी बिगिन्स एट होम असं इंग्रजीत एक सुंदर म्हणणं आहे की जे काय ते सुरुवात राज्याने केली पाहिजे. राजात जर तसा असेल तर प्रजेच्याकडे काय बघतो? तुम्ही मतं विकत घेता की नाही? मला तर वाटतं नार्कोटेस घ्यावी माझ्या सकट सगळ्यांची आणि विचारा फक्त एकच प्रश्न, मतं विकत घेतलीस की नाही? मग तुम्हाला कळेल. द्या ना नार्कोटेस सगळ्यांची. उभ्या महाराष्ट्रात किती पैसा वाटा. आता माझं म्हणणं आहे, आता तुम्ही आसाम,
केरळ, पश्चिम बंगाल, इथं ज्या निवडणुका आहेत ना, तमिळनाड, जा जरा, कोण कोण ठाण मांडून बसले ते बघा. तुम्हाला परराज्यातून तुमच्या नेत्यांना का पाठवावं लागतं ठाण मांडायला? ते ठाण मांडलेल्या नेत्यांचा खर्च कधी दिसतो का रे तुम्हाला? 5 स्टार हॉटेलमध्ये इकडे तिकडे राहतात ना. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं होतं ना, म्हणजे मुंडेताई स्वतः बोलल्या होत्या, हजारो कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीला आलेत, ते कुठे राहिले? त्यातल्या आमच्याकडे त्या माझ्या दक्षिण मुंबईमध्ये पकडला गेला नंदुरबारचा मुलगा, मग त्याला परत जाती जोडतो, त्याला मारा, त्याची जात काढली गेली. त्याला जो गडबडी करतोय, जो लबाडी करतोय, जो पैसे वाटप एनवलप आहेत पैशासकट, त्याला तसा पकडलेला आहे. पुढं काय झाली कारवाई? तर तिथला स्थानिक गेला मंत्री आमचा राज्याचा, आणि त्याची जात करून यांच्यावर हे घ्या जातीवर. अरे जात बघून त्याला मारलंय का? सर तुम्ही भक्तांबद्दल बोलले, भक्तांच्या लिस्टमध्ये कोण कोण आहे? कोणाच्या? दीपक केसरकर नाहीये, भोंदू बाबांच्या. मला नाही माहिती, लिस्ट तुम्ही दाखवताय, आम्ही पाहतोय. तुम्हाला माहित नाहीये का डेप्युटी? मला लिस्ट नाही. आम्ही एकतर त्या मार्गाला आम्ही आयुष्यात जात नाही. आम्हाला कुठले भोदू बाबे तुम्हाला एक सांगतो, एक सुंदर वाक्य सांगतो साहेबांचं, वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य, हात कुणाला दाखवू नका, ऐका, तसा दाखवा उपयोगी पडेल, असा दाखवू नका. रेषा बदलची ताकद तुमच्यात असली पाहिजे. मनगटात दम आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या बाजारपेठेत तुम्ही कुठेही यशस्वी व्हाल. त्या भोंदू बाबाचे अनेक फोटो एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आलेले आहेत. पक्षाचे- श्रीकांत शिंदे सोबत आहेत, त्यानंतर दीपक केसरकर आहेत, जयंत दीपक पाटील केसरकर आहेत. आहेत, दीपाली चांदकर व्हिडिओ झालेले आहेत. त्यानंतर काही आपल्या सोबत जे अमित शहा आहेत त्यांचा फोटो आलेला आहे. अशा अनेक ठिकाणी एक नाव का टाळताय तुम्ही? हा? एक नाव का टाळताय तुम्ही? नार्वेकर पण मी आहेत, नार्वेकरचे सर. नाव आहे त्याच्यात. दिलीप नार्वेकर पण आहे तुमच्या असू दे ना. एकनाथ शिंदे नाव आहे. माझं म्हणणं आहे, असू बघा, फोटो आहे. माझं म्हणणं आहे, मी काय म्हणालो, हा. उद्धवजींचं वाक्य अतिशय उत्तम आहे. भोंदू बाबावर कारवाई करताना भोंदू भक्तांवर पण कारवाई करा. आम्ही आपोआप भेदभाव करत नाही. धन्यवाद. अत्यंत इम्पॉर्टंट सातारा आहे सर. साताऱ्यामध्ये हा. महाराष्ट्रामध्ये एक- एक- भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्ष, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकत्र सरकार आहे. असं असताना शंभूराज देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत सरकारमध्ये, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारहाण केली असं त्यांनी विधान भवनामध्ये दावा केलेला आहे. आता त्याच्यामुळे ठिणगी पडली दोन्ही पक्षांना. म्हणजे तुम्हाला कळतं का ते काय म्हणाले? त्यांचं एक शेवटचं पहिलं वाक्य अगोदरचं सांगतो, शेवटचं वाक्य, तुम्ही सुरुवात केली आहे, आम्ही शेवट करू, हे त्यांचं वाक्य आहे. राज्याचा मंत्री या भाषेत बोलतो, अर्थात ते बोलण्यापूर्वी त्याच्यावर जे घडलंय, राज्याच्या मंत्र्याला पोलीस 10 पोलीस खटपटून देत होते. पालकमंत्री आहे, हा पालक आहे की बालक आहे? पालक आहे की गुन्हेगार आहे? काय आहे? काय कुठं ठेवलाय महाराष्ट्र? आणि या मिंदेंच्या शिवसेनेचा नेता, त्याला भाजपची लोक मारतात, अंगावर जातात, आणि उरलं त्याचं पोलिसांबद्दलचं वाक्य काय? पहा ना तुम्ही त्यांचं पोलिसांबद्दलचं वाक्य, घरगडी. त्यांनी काय शब्द वापरला माहितीये का? महाराष्ट्राचे पोलीस हे भाजपचे घरगडी म्हणून वागतात. हे बरं झालं ते बोलले, आम्ही बोललो असतो तर आजही अजितदादा पवारांचा गुन्हा, ज्यांच्या संदर्भातला अपघाताचा गुन्हा दाखल झाला नाही. घरगडी कोण आहेत ते ठरवा. अजित पवार साहेबांचा विमानात अपघात झाला, त्याचा FIR करायला रोहित पवार गेल्यानंतर FIR होणार नाही. सुशांत त्याचं मुंबईत त्याचं निधन झालं किंवा महाराष्ट्रात निधन झालं, त्याची तक्रार बिहारमध्ये दाखल केली, FIR बिहारमध्ये दाखल झाला, तो कुठेही करता येतो असं म्हणून त्याच्यावर कारवाई सुरू केली तुम्ही. आज अजितदादा पवारांसारखा ज्येष्ठ नेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांचं अपघातात निधन होतं, त्यांचा पुतळ्या जाऊन तिथे तक्रार करायला जातो, FIR घेणार नाही. बारामतीच्या पोलीस स्टेशनात चालण्यात गेले, FIR झाला नाही. कोण घरगडी आहेत आणि कुणाचे आहेत? महाराष्ट्रातील जनतेने आता ओळखलं पाहिजे. माझं तर जनतेला आव्हान आहे, माझं जनतेला आव्हान आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीची आठवण आता शिंदेच्या नेत्यांना आता यायला लागली असं म्हणायचं. हा, काय म्हणाल तुम्ही? लोकशाहीबद्दल ते आता बोलतायत, लोकशाहीचा खून होतोय, लोकशाहीची हत्या होते, असं शिंदेचे मंत्री आमदार आता बोलतात. हे आम्ही केव्हा सांगितलं? हे उचिरा अजून सुरू आहे, ही सुरुवात आहे.
अजून खायचे त्यांना, अजून त्यांना पुढे जाणार आहेत, लक्षात ठेवा. पंचवीस हे आम्ही वर्ष सांगत तुम्ही- होतो, संविधानाला जुमानत त्या अविश्वासाच्या ठरावावर सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. टप्प्याटप्प्याने एक मिनिट थांबा, हा जरा जाऊ दे, जरा महत्वाचा मुद्दा आहे. हाच मुद्दा मांडला होता की जेव्हा राष्ट्रीय जनता दल, काय ते जनता दल युनायटेड, ते निश्चित कुमारांचे पक्ष आहे, त्या पक्षाचे शरद यादव आणि अनवली असे कोणतरी 2 खासदार राज्यसभेत होते. त्यांनी नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीशी संगनमत करायचं ठरवल्यानंतर हे दोघं म्हणाले आम्हाला मान्य नाही, ते बाहेर राहिले आणि ते समाजवादी पक्षाच्या व्यासपीठावर गेले. म्हणून त्याची तक्रार नितीश कुमारांनी राज्यसभेच्या चेअरमनकडे केली. ती केल्यानंतर तत्कालीन राज्यसभेचे चेअरमन म्हणजे उपराष्ट्रपती त्यांनी त्या दोन्ही सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं. मग शिवसेनेतून फुटून गेलेल्या सदस्यांचं सदस्यत्व लोकसभेच्या अध्यक्षांनी रद्द करायला हवं होतं की नाही? आम्ही मागणी केल्यानंतर रद्द झालं का? कोण कोण कुठे कुठे घरगडी बसलेत ते ठरवा. आता लोकशाही जिवंत राहणार आहे म्हणे. सर, लोकशाही आहेच कुठे? 25 वर्षानंतर तुम्हाला भाजप ही लोकशाहीला घातक आहे कळालं आणि आता त्याच्यानंतर 6 वर्ष पक्ष फुटल्यानंतर त्यांना कळायला लागलं. 21 वर्षात 21 वर्षानंतर साधारणपणे. आता बाकीचे जे पक्ष आहेत, समजा नव्याने जोडलेले अजित पवार वगैरे, त्यांना पण असाच अनुभव येईल. येईल, 100% येणार. कारण त्यांचं मूळ काय माहिती आहे, काय म्हणू त्याला, टॅगलाईन काय त्यांची आहे किंवा वाक्य काय त्यांचं, 100% भाजपा. हे कोण म्हणतं? भारतीय जनता पार्टी म्हणते ना. मग यांच्यावर ह्यांच्या शिड्या घेऊन सत्तेवर जायचं आणि नंतर यांची वाट लावायची. हा त्यांचा इतिहास आहे ना. गोमांतक पक्षाचं काय झालं बघा, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं, अकाली दलाचं काय झालं. हीच गोष्ट त्यांना शिवसेनेची करायची होती, त्यात ते यशस्वी झाले नाहीत. म्हणून या सगळ्यांना धमकावून, ईडीच्या धमक्या दाखवून फोडलं, पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. सर हिंदीमध्ये धरला उद्धव ठाकरे जी ने कल बैठक बुलाई थी सांसदों के साथ, बैठक का उद्देश्य क्या था और क्या सांसदों की नाराजगी दूर की बैठक? पहली बात ऐसी कि नाराजी कहाँ है पता नहीं है, आप लोगों को कहाँ से खबर मिलती है? मैं तो कहता हूँ जिस सांसद ने कहा उसकी मुलाकात लेकर बताओ, तब सच्चाई पता चलेगी. ऐसे कोई नहीं था. उद्धव साहब हर एक सांसद हो, हमारा कोई नेता हो, सब उसके हर मैसेज को रिप्लाई देते हैं. आप विश्वास करोगे? हमें उल्टा उनकी तरफ से मैसेज आता है, अरे तुम्हारे आप अगर संपर्क नेता है, प्रभारी, आपके हिंदी में कहते हैं, अगर हम प्रभारी हो तो हर वो होता है कि कभी कभी हमें खबर नहीं मिलती, उनको खबर मिलती है. वो कहते हैं तुम्हें पता है तुम्हारे ज़िले में क्या हुआ? तो इतनी खबर उनको कौन देता है? इसका मतलब कोई भी है जो मैसेज साहब उठाते हैं ना, पता चलता है ना, तो संपर्क करने वाले को संपर्क होता है. संपर्क कहीं गलत करोगे तो नहीं होगा. ऐसे थोड़ा ही कि नहीं करते. अभी कल, आज भी जो कल बुलाया उसकी वजह ये थी कि वो हरदम सत्र के दरमियान आते हैं, आपको पता है. तो आज भी वो आने वाले थे क्योंकि आदरणीय हमारे जो संजय राउत साहब जो नेता है हमारे लोकसभा के, उनकी एक किताब मराठी में निकली जबकि वो जेल में थे. उसके ऊपर उन्होंने नरकातला स्वर्ग ऐसे मराठी में किताब, उसका अनुवाद हिंदी और अंग्रेजी में किया है. उसका विमोचन आज होने वाला था, तो उद्धव जी उसके लिए आने वाले थे. लेकिन वो विधान परिषद के सदस्य भी है, तो वहाँ जानते हो राज्यसभा भी होता है, सेंड ऑफ रहता है. तो आज उनका सेंड ऑफ हुआ, इसके लिए वो नहीं आए. तब उन्होंने सोचा चलो भाई एक दिन पहले ही बुला लेता हूँ, अब मैं दिल्ली जाऊँगा नहीं, तो सांसदों को बुलाऊंगा. तो सांसदों ने कंप्लेंट कुछ नहीं, सांसदों की तकलीफ ये की है कि अभी ये जो सत्ता पक्ष है उनको विकास का निधि नहीं देता है. विकसित भारत में विकास करने के लिए देश के नेताओं की उनको एक सूचना है कि विकास सब जगह होगा. जहाँ जहाँ विपक्ष के सांसद है, विधायक है, वहाँ विकसित भारत नहीं न होगा, न विकास होगा. ये उनकी तय हुआ है, उसलिए उनको भी तकलीफ होती है, भाई हमारे पास काम करने नहीं देते. सर दूसरा एक सवाल है, अशोक खरात जिसने महिलाओं के ऊपर अत्याचार किया है उसको पकड़ भी लिया है, लेकिन अभी राज ठाकरे ने कहा है कि जब ये सब हो रहा था तब सरकार क्या कर रही थी, तब पुलिस क्या कर रही थी, तब क्यों नहीं पकड़ा गया, और आगे आपको छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने की इजाजत नहीं है. सही बात है. आदरणीय उद्धव जी साहब ने भी कल कहा ना, भैया वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे तो यही कहते थे ना, भाई दोनों भी उनके एक पुत्र एक पुत्र. तो ये सारे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख के हैं. उन्होंने कभी, याद है आपको, पता नहीं होगा, कभी भोंदू बाबा को खड़ा नहीं किया है. चल, वो तो कहते हाथ कभी दिखाना नहीं भविष्य के लिए. हाथ क्या दिखाते हो? हाथ ऐसे दिखाओ जब उसकी वक्त आएगा तो, लेकिन ऐसे हाथ मत दिखाओ क्योंकि जरूरत नहीं है. उस रेशा पे मत चलो, मनगट में ताकत रखो और विचार रखो पक्का.
आत्मविश्वास रखो, हर मुसीबतों को आप लोग पार कर सकते हो, ये उनके विचारधारा है। हम लोग कभी नहीं जाते, 3-3, 4-4 बार चुनकर आए, हम लोग कभी नहीं गए किसी बार। चलो भगत जी आ जाओ, क्या करना है, गड्ढा बांधो, डोरा बांधो, या पूजा करो या हवन करो, ये धंधा नहीं करते। श्रद्धा है भगवान के ऊपर, उसने भी नहीं कहा ये करने के लिए। सर 9 मिनिस्टर्स उसमें बाबा के साथ में थे या फिर उनसे Involved हैं, involved थे, ऐसे बात हो रही की जा है, रही है। उसमें एकनाथ शिंदे का भी नाम आ रहा है। वही तो बोल रहा है, इसलिए उद्धव साहब ने जो कहा वो सबसे बड़ा महत्वपूर्ण है। भोंदू बाबा पर कार्रवाई हो रही है, तब भोंदू भक्तों को भी कार्रवाई होनी चाहिए, और ये करेंगे ऐसा मुझे विश्वास नहीं है, क्योंकि राम रहीम के बारे में उन्होंने क्या किया उससे आप समझ जाओ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।